तर चला तर जाऊयात सौरभ भाऊच्या रानामध्ये आणि पाहूयात भात लावणीचा संपूर्ण असा अनुभव। चला तर सध्या आपण म्हाळवडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला सौरभ पण भेटलेला आहे। आता हे आपण अशी पेंड्या बांधतो ना याच्या। हा असं मोठे बांधायचे, हे मोठं बांधायचं असं। भानुमाळचा कोणाची, भानुमाळसा कोणाची, गडगड जेजुरी सोन्याची, गडगड जेजुरी सोन्याची। या जेव्हा सगळे बोहर। सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत भोर तालुक्यामध्ये आणि हे बघू शकता मित्रांनो, जबरदस्त आज या ठिकाणी पाऊस पडत आहे। ही जी टेकडी आहे या टेकडीच्या पलीकडे बसरपूर हे गाव आहे आणि आज माझ्यासोबत आलेला आहे सूरज म्हणजे आपला 10वी पर्यंतचा वर्गमित्र आहे। हे बघू शकता आज रविवारमुळे त्याला ही आज सुट्टी आहे। ज्या ठिकाणापासून कोकण सुरू होतो असं हे भोर गाव आहे। भोर तालुक्यातील म्हाळवडी या गावामध्ये आज आपल्याला जायचं आहे। त्या ठिकाणी आपले सहकारी मित्र सौरभ याच्या रानामध्ये भाताची लावणी आहे। तर चला तर जाऊयात सौरभ भाऊच्या रानामध्ये आणि पाहूयात भात लावणीचा संपूर्ण असा अनुभव। चला महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा। तर सध्या आपण म्हाळवडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला सौरभ पण भेटलेला आहे। तर सौरभ आपल्याला त्याच्या रानामध्ये घेऊन जात आहे। आपल्याला हे बघू शकता अशी सगळी शेती इकडे। गाडी नाही जात का वरती? त्यामुळे ते गाडी जाते। तर ही अशी शेती, आजूबाजूने असा रस्ता आहे। तर ही अशी भाताची शेती आहे। चला जमते करायचं आम्हाला। तांदूळ आपण किती दिवसापूर्वी टाकला होता? एक महिना झाला पूर्ण। 1 महिना ना? हा, त्यानंतर हे एवढी अशी रोपं वाढल्यानंतर एवढी रोपं वाढली, त्याला खत विकत टाकली होती। तर खत किती दिवसांनी टाकतो आपण? खत टाकलं की 8 दिवसांनी। 8 दिवसांनी? 8 दिवसांनी खत टाकलं। अच्छा, पाऊस असला तरच खत टाकायचं, नाही पाऊस असला तर मग नाही खत टाकायचं। बरोबर आहे। हो, नाही तर ते वायाला जात होतं। मग वाळायला करपाटला व्हायचं, ऊन पडलं 2 दिवसांनी ते तरवा। बरोबर हो। हो, करपाटला ते काय ते 2-3 वापकर फुटून गेलं ते। महिना झाला पाऊस पाऊस नव्हता ना त्याला। ह्या महिन्यातच पाऊस पडतोय, महिना झाला पाऊस नव्हता। अजून 10-12 दिवसांनी ओढे व्हायला लागतील। आता हे आपण अशी पेंड्या बांधतो ना याच्या। हा असं मोठे बांधायचे, हे मोठं बांधायचं असं काढायचं, असं दोन्ही हाताने काढून त्याने मग करायचं, पेंडी बांधायची। पिंडी बांधायची, मूठ बांधायचं, त्याला मूठ बांधतात, मूठ त्याला मूठ बांधतात। पिंडी गवताची असते, गवताची। हा, आणि हे मूठ असते, ते मूठ असंही करायचं। कालच्या धरून 3 पायल्याचा तो तरवा काढला, आता ह्यो 3 पायल्याचा आहे, सकाळ धरून काढला। 3 पायले आपण ते तांदूळ टाकला होता। हा, 3 पायले बी टाकलं होतं इथं, बाट टाकलं होतं। दुसरे लोकांना नाही आपण बोलत करानात मदतीला येतात वगैरे? की दुसरी लोक, पण आमच्याकडे नाही। आता ते लावण्यात येते, त्याचं पाणी झालंय ना, मग कोण नाही येत अजून अजून ते लावायला? हा, लावायला 3 माणसं आहेत। एवढंच राहिले का आपलं करायचं? एवढंच राहिलं आपला। हा, इथं एवढंच राहिलंय, मोर एकी।
रोटर म्हणजे ह्याने काय आपण चिक्कल करायचं काम चिखल करतो? करायचे काम करतो. बरोबर. आणि किती वेळ लागतो हा चिक्कल वगैरे एवढं करायला? तर किती वेळ लागतो? त्याला 2 तास लागते तो पूर्ण झालीला. पूर्ण व्हायला 2 तास लागेल 2 ना? तास लागते. सौरभ आणि आपले संदेश सर यांच्या गावामध्ये आल्यानंतर आपण त्यांच्या रानामध्ये आलेलो आहोत भात लावणीचा थोडासा अनुभव घेण्यासाठी. तर या ठिकाणी सध्या रोपं काढायचं सुरू आहे. रोपं काढल्यानंतर त्याची ती पेंडी बांधली जाते, त्याला मूठ बांधणी असं बोललं जातं. तर बघूयात आपण थोडासा अनुभव सौरभकडून थोडंसं आपण शिकूयात. या थोडं काढलं तर नाही लय माती येत आणि एकदम उपसलं की लय माती. या रानामध्ये मित्रांनो सर्वात चिखल वगैरे केलेलं आहे आणि या ठिकाणी आपली सगळी रोपं पण टाकलेली आहेत. आता थोड्याच वेळात या ठिकाणी भात लावणीला सुरुवात होणार आहे. तर चला बघूयात आपण भात लावणी. या ही मूठ घेतली ना तर इथून इथपर्यंत लावस्तपर्यंत ती संपणार. मग आपण इथून कशाला तिथे पळत जायचं, मग इथून लगेच स्टार्ट करणार, दुसरं तिथपर्यंत झालं असं आहे. मग त्यामुळे आपण हे सगळं असं अंतरून घेतो. अंतरून घेतोय असं आहे. बरोबर. आणि तिकडे सौरभ सध्या दोरी लावायचं काम करतोय. ताई आहे तिकडं. त्याच्यानुसार आपण एका रेषेमध्ये भात लावायचं. ओके चला तिकडे एक धबधबा आहे, आपण घेऊयात. आणि या ठिकाणी मित्रांनो आल्यानंतर बरेचसे छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात आणि याच धबधब्यातून जे पाणी पुढे जातं तर त्यातमध्ये भाताची शेती केली जाते. बरोबर. आणि या डोंगरावरनं सगळं येणारं पाणी हे वेळवंडी नदीला जाऊन मिळतं. हा असा सुंदर असा परिसर आहे, खूपच भारी बघू शकता. चला हे निरगुडीचं झाड आहे, म्हणजे भात लावणीला सुरुवात करताना सगळ्यात पहिले हे रवायचं, त्याच्यानंतर मग भात लावणीला सुरुवात करायची. ही मूठ त्याच्यामध्ये निरगुडीमध्ये एकत्र करून एक पूर्ण मूठ टाकते त्याच्यामध्ये रवायची. ओके. त्यानंतर भात लावणीला सुरुवात होते. मग भात लावणीला सुरुवात. या ठिकाणी चिखल करायचं सुरू आहे आणि त्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता भात लावणी सुरू केलेली आहे तिकडे.
बोग्या रे बोग्या म्हणू देवा भोग्या रे भोग्या मलू देवा तुझ्या भंडारात लेन तुझ्या भंडाराच लेन भानुमाळचा माळचा कारण माळसा कारण भानुमाळचा माळचा कोणाची माळसा कुणाची भानुमाळचा माळचा वाण्याची माळसा वाण्याची गडगड जेजुरी सोन्याची गडगड जेजुरी सोन्याची तिथं देव नांदत मल्हारी तिथं देव नांदतो मल्हारी तिथं देव नांदत मल्हारी तिथं देव नांदतो मल्हारी गडगड जेजुरी सोन्याची गडगड जेजुरी सोन्याची राम 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 रामाच्या बागेमध्ये रामाच्या बागेमध्ये औषधानी जाईला जाते पाणी जुजुळवाणी जाईला जाते पाणी ओ जुजुळवाणी जाईला जाते पाणी जुजुळवाणी राम ओ राम 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 ओ राम राम रामाच्या बागामध्ये ओ बागामध्ये रामाच्या बागेमध्ये ओ बागेमध्ये रामाच्या बागेमध्ये ओ बागेमध्ये रामाच्या बागेमध्ये सवारी व आपल्या शेतावरी बंधू आपल्या शेतावरी आपल्या शेतावरी पाऊस पडत दिरी व पडत दिरी बंधू उपाशी नको जाऊ उपाशी नको जाऊ बंधू उपाशी नको जाऊ तीर चाळीला देते जाऊ ग चाळीला देते जाऊ आता थोडीशी विश्रांती, जेवायची सुट्टी झाली. चला आमचं घरी दारी एकत्रच असतं आमच्या तिथं रात्रीचं यायचं जेवायला. आम्ही 10-11 वाजता जेवतो, पण सगळे एकत्र आले जेवायला या जेवाय सगळे. शेतामध्ये आहे ना स्वयंपाक वगैरे सगळं उठून हे भारी पडते. त्याला लागतं घ्यायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण भोर तालुक्यातील म्हाळवडी या गावामध्ये येऊन सौरभ आणि सूरज भाऊ आहेत आपले, यांच्या रानामध्ये आज आपण भात लावण्याचा थोडासा अनुभव घेतलेला आहे. खूपच मजा आली आणि सौरभ त्यांच्या फॅमिलीसोबत पण जेवणाचा
खूपच भारी असा अनुभव होता आजचा. रानामध्ये जेवणाची मजाच काय वेगळी असते हां. हां बरोबर. तर हा असा अनुभव आज आपण घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर चला मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत. तोपर्यंत बाय बाय. चला.